त्याबद्दल. आणि संदीप चव्हाण क्रीडा पत्रकार थेट पॅरिसमधून आपल्यासोबत आहेत. जसं कळतंय सर की सामना खूप अटीतटीचा झाला, स्पर्धा खूप अटीतटीची झाली. कसा रंगला हा कांस्य पदकाचा सामना? जसं आपण पाहिलं की अगदी क्षणाक्षणाला उत्कंठ वाढत होती. शेवटच्या क्षणाचं वाटत होतं की मेडल हुकतं की काय, परंतु त्यावेळी मागच्या म्हणा की कोचने इंटरव्हेंट केला आणि त्यानंतर जो काही ज्याला विजयी मंत्र आपण म्हणता येईल तो विजयी मंत्र मिळाला आणि भारताने दुसरं मेडल जे आहे हे या ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेलं आहे. आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला शूटिंगमध्ये भारताची कामगिरी उंचावलेली आहे त्या वेळेला एकूण मेडल टॅलीमध्ये भारताने विक्रमी नोंद केलेली आहे. म्हणजे अगदी अभिनव बिंद्राने बीजिंगमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल असेल किंवा आता मनू बाकरचं पहिलं मेडल असेल, आतापर्यंत 2 मेडल जी आहेत ती भारताच्यासाठी जमा झालेली आहेत. आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये जर म्हणाल तर आतापर्यंत भारताने कुस्तीमध्ये सर्वाधिक 7 मेडल मिळवली होती. त्याच्यानंतर आता शूटिंगचा नंबर लागू शकतो. शूटिंगच्या आतापर्यंत टोटल 6 मेडल भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये मिळवलेली आहेत हे मेडल धरून. त्यामुळे मला असं वाटतं की यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये भारत आपल्या आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवायला हरकत नाही, कारण सुरुवात तर चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. खरे सर, पदकांच्या आशा आता आणखी उंचावलेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे आणि आता संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये अशाच पद्धतीची कामगिरी भारतीय खेळाडू करतील अशी अपेक्षा आहे. सर, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल. आणि याच नोटवर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक.